का बरं? सगळे खूप टेन्शनमध्ये दिसत आहे. परीक्षा जवळ आली आहे, प्रॅक्टिस टेस्ट होत आहेत, प्रिलियम होते आणि स्कोर कमी व्हायला लागलेला आहे. काय करावं कळत नाही. बोर्ड एक्झामचा विचार करावा की समोर जी JEE नीट CET आहे त्याचा विचार करावा, कारण स्कोर वाढत नाही आहे, एकदम कुठंतरी स्टक झालेलं आहे असं वाटतंय. चिंता करू नका, मी आहे. हे लेक्चरला सुरू करण्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. मी नेहमी क्लासमध्ये सांगते बघा, तुम्हाला माहिती असेल की एक लाकडाची वखार असते आणि त्या वखारीमध्ये एक व्यक्ती गेले 15 वर्ष झालं काम करत असतो आणि त्या 15 वर्षामध्ये त्याला एकदाही इन्क्रिमेंट मिळालेली नसते. आणि एके दिवशी काय होतं की त्यालाच एक अपोज करणारा व्यक्ती, म्हणजे त्याचा एक कलिग तिथे जॉईन होतो आणि जॉईन झालेला लगेचच दुसऱ्या महिन्यामध्ये मात्र त्याला इन्क्रिमेंट मिळते, प्रमोशन मिळतं. म्हणजे त्याचं काम काय असतं, त्या लाकडाच्या वखारीमध्ये लाकडं तोडायची. मग याला वाईट वाटतं, हा मालकाकडे जातो आणि त्याला म्हणतो की मी गेली 15 वर्ष झालं अगदी प्रामाणिकपणे इमानदारी तुमची सेवा करतोय, काम करतोय, आणि असं असताना पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीला तुम्ही लगेचच दुसऱ्या महिन्यामध्ये प्रमोशन देता, पगार वाढ देता. हा अन्याय नाही आहे का? तुम्हाला वाटत नाही तुमचं चुकतंय? आता आपल्या दृष्टीने ते चुकीचंच आहे, नाही का? मालक सांगतो की तू जा आणि जो तुझा कलिग आहे, ज्याचा पगार वाढला आहे असं तुला वाटतं ना, तू त्याच्याकडेच जाऊन त्याला विचार. तो तुला नीट सांगेल की या पाठीमागचं कारण काय. हा जातो त्याच्याकडे आणि गेल्यानंतर त्याला म्हणतो की तू माझ्या पाठीमागून आलास आणि लगेचच दुसऱ्या महिन्यात तू इन्क्रिमेंट घेतलीस, अशी काय जादू केलीस रे मालकावरती? तो हसायला लागतो. तो म्हणतो की हो ठीक आहे, मी सांगतो माझं कामाचं रहस्य, माझं जादूचं रहस्य जे काय ते मी सांगतो, जरा बैस म्हणतो. तो म्हणतो मला सांग, तू आठवतं का तुला की तू शेवटची धार तुझ्या कुऱ्हाडीला केव्हा लावली होतीस? तो म्हणतो मला आठवत नाही. तो म्हणतो तुला माहिती आहे, मी कामाला लागण्याआधी आपण जे दिवसभर काम करतो की नाही, जे 7-8 तास जे काम करतो, त्या काम करण्यामध्ये माझा जवळजवळ निम्मा वेळ हा कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी असतो आणि राहिलेल्या वेळेमध्ये मग मी काय करतो, या ठिकाणी लाकडं कट करतो. आणि मग मला तुझ्याहीपेक्षा कमी वेळेमध्ये मी जास्त काम करतो, कारण माझ्या कुऱ्हाडीला प्रचंड धार लागलेली असते, तेव्हा आलेली असते, आणि मी अगदी सहज तू जे काम दिवसभर करतोस ते काम अगदी अर्ध्या वेळेमध्ये त्याच्या डबल काम मी करतोय म्हटल्यानंतर मला मालक पगारवाढ देणार नाही तर काय करणार? सांगायचं मतितार्थ एवढाच, मॉरल एवढाच घ्यायचा आहे आपण की तुम्ही हे आठवा की तुमच्या कुऱ्हाडीला, तुमच्या अभ्यासाला तुम्ही शेवटचं कधी चेक केलं होतं? आता तुम्ही म्हणाल टीचर मी रोजच अभ्यास करतो, रोज स्वतःला चेक करतो. तसं नाही आहे. तुम्ही जो अभ्यास करताय त्या अभ्यासामध्ये तुमची पूर्वतयारी काय आहे हे पण तर खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्या गोष्टीला भिडणार आहोत, जी गोष्ट आपण मिळवणार आहोत, जी गोष्ट आपल्याला जिंकायची आहे, ठीक आहे, तर त्या युद्धाची रणनीती आपल्याला माहिती नको का? त्याचं स्वरूप माहिती नको का? तुम्ही ज्या पेपरला बसणार आहात त्या पेपरचं कुठंतरी स्वरूप, त्याच्यातली कुठली तरी एक गोष्ट मिस होती बघा, आणि त्यामुळे या गोष्टी घडतात. चला, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज विषय घेऊन आलेले आहेत की स्कोर वाढत नाही आहे, काय करावं, त्याच्यासाठीच्या काही ट्रिक्स आहेत, त्याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत, ते घेऊन मी आज आलेली आहे. तर पहिलं टेक्निक तर मी बोलता बोलता बोलून गेले की तुम्हाला स्ट्रॅटेजी काय आहे हे माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्याही पेपरला बसलेला आहात त्या पेपरचं स्वरूप नेमकं काय, त्याची गरज काय आहे, त्याच्यामध्ये असणारे टॉपिक कुठले आहेत, वेटेजचे टॉपिक कुठले आहेत, मायनस आहे का मार्किंग, हे सुद्धा सगळं बघणं फार गरजेचं आहे. तुमच्या चुका काहीतरी होत आहेत ज्यामुळे तुमचं स्कोर कमी होतंय, ते सापडत नाहीये तुम्हाला. त्याच्यासाठी जा पाठीमागे आणि पाठीमागे जाऊन परीक्षेचं नेमकं स्वरूप काय, पेपरचं स्वरूप काय हे आधी जाणून घ्या. आणि ते समजल्याशिवाय आपल्याला आपण जे काही करतोय ते सगळे हवेत हातवारे आहेत आणि त्यामुळे आपलीच दमछाक होणार आहे. त्यामुळे नीट त्या गोष्टीचा विचार करा. त्याच्यानंतर येते पुढची गोष्ट, ती म्हणजे जे काही रिसोर्सेस तुमच्या अभ्यासाचे आहेत, जे काही रेफरन्स बुक आहेत. आता वेळ खूप कमी आहे
वेळ कमी असू दे किंवा जास्त असू दे, मला एक कळतं किंवा एक अभ्यास असा सांगतो, एक रिसर्च असं सांगतं की जे कुठले विद्यार्थी टॉप करतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये त्यांच्याकडे ना कमी रिसोर्सेसमध्ये ते जास्त गेन करतात बघा. म्हणजे 1760 पुस्तकं वाचायची नाही आहेत. मग यांनी ते सांगितलं, त्यांनी ते सांगितलं, नको. आता तुम्ही जिथे कुठे आहात, जे काही वाचत आहात तेच वाचत राहा, तेच कंटिन्यू करा, त्याच्यामध्ये काही बदल करू नका. कुणी कुठलं सांगतंय म्हणून आता नका बदलू. जिथंही आहात तिथं तुम्ही स्टेबल राहा, तेच कंटिन्यू करा, तेच त्याच्यावरतीच फर्म राहा. हा पण एक करा की एक तुमचा जो प्लस आहे तो समजून घ्या आणि आता तो स्ट्रॉंग करायच्या मागे लागा. ही तिसरी स्ट्रॅटेजी आहे. आता एक कळालं की जे रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती डिपेंड राहायचं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमचे जे प्लस आहे, तुमचा ज्या टॉपिकवरती कमांड जास्त आहे ते अजून मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. आता जे बॅकलॉग राहिलेले आहेत अजिबात त्यांच्या मागे लागू नका. आवरणारे असतील ठीक आहे, नसतील तर जाऊ दे, सोडूनच द्या. पण जे स्ट्रॉंग आहेत त्यांना अजून स्ट्रॉंग बनवा. म्हणजे त्याच्या संदर्भातला विचारलेला कुठलाही प्रश्न आपल्या हाताकडून सुटायला नाही पाहिजे. ऑप्शन्स बघायच्या आधी तुमच्या डोक्यामध्ये आन्सर तयार असलं पाहिजे. तितकी स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी तुम्ही त्याबद्दल ठेवा. एवढा कॉन्फिडन्स तुम्ही तुमच्या त्या अभ्यासाबद्दल असला पाहिजे. आता पुढचं आहे लास्ट, ते म्हणजे जसं आपल्याला जेवण केल्यानंतर अजीर्ण होतं तसं डोक्याचं हे आहे. सतत तुम्ही एकच गोष्ट सतत करताय. मी मागे बऱ्याच माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की तुम्ही एक कन्सिस्टंटली अभ्यास करणं गरजेचं आहे, पण कुठं ब्रेक घ्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे आणि तो काय ब्रेक घेताय हेही समजलं पाहिजे. तुम्ही अभ्यासाचे टप्पे करा, छोटे शॉर्ट्स असे पॅचेस करा. तुम्हाला बोर होते पटकन विषय बदला, पण तुम्ही नका अभ्यास सोडून उठू. अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून तुम्हाला थोडंसं फिजिक्स बोर वाटतं, तुम्ही केमिस्ट्रीकडे जा, अर्थशास्त्राकडे जा, ठीक आहे, पण विषय बदला. परंतु तुम्ही आता सध्या एंटरटेनमेंटसाठी किंवा ब्रेक म्हणून दुसरं काही करू नका, हेही लक्षात घ्या. म्हणजे आता या वेळेला तुमच्याकडून हे घडणं फार गरजेचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या क्षणाला, या वेळेला तुमचे प्रिव्हियस पेपर तुमच्या हाताखालून त्याच्याबद्दलचं रिसर्च तुमचं पूर्ण होणं हे फार गरजेचं आहे. मग ते बोर्ड एक्झामसाठी, थेअरी पेपरसाठी म्हणून असू दे किंवा मग तुमचं नीट, जेई आणि CETच्या दृष्टिकोनातून असू दे किंवा कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे, तुमचा आता हा रिसर्च सुरू व्हायला पाहिजे की प्रिव्हियस इयरचे जे पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर तुमच्या हाताखालून जाणं हे फार गरजेचं आहे. तेव्हा ते जेव्हा जातात तेव्हाच तुमच्याकडून एक चांगल्या पद्धतीची स्वीकृती होऊ शकते. म्हणजे स्कोर न वाढण्याचं हेही एक कारण आहे. म्हणजे हे पण तुम्ही बघू शकता बरं का. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी एक सांगते की तुम्ही जो काही अभ्यास करताय त्या अभ्यासामध्ये काहीतरी अशी गोष्ट सुटत असणार आहे ज्यामुळं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोंधळ, टेन्शनमुळे तुमचे मार्क्स कमी व्हायला लागलेले. आणि लक्षात घ्या की शेवटी कसं होतं की नंतर जे कुठलेही तुम्ही प्रॅक्टिस पेपर सोडवता ते थोडेसे टफेस्टच तुम्हाला बघायला मिळतात. मग लगेचच या ठिकाणी आता माझ्याकडून काही होणार नाही आहे, मला काही जमतच नाही, मला काही येत नाही, एक पेपर नाही ठरवू शकत की तुम्हाला काही ज्ञान नाही आहे. हे आधी लक्षात घ्या. एक प्रॅक्टिस पेपर अवघड गेला याचा अर्थ तुम्हाला काहीच येत नाही असं नाही आहे. कदाचित तुम्ही अभ्यासलेला जो काही भाग आहे तो तिथं विचारलेलाच नाही आहे, पण मग तुम्ही जे काही अभ्यासलेलं आहे ते काही वायफळ आहे असं नाही आहे. हे पण तर आधी ध्यानात घ्या. म्हणजे तुमची जी काही मानसिकता आहे ना ती आधी स्थिर ठेवा, कारण या क्षणाला तुमच्या पेपरच्या दृष्टिकोनातून ते फार गरजेचं आहे की तुम्ही स्थिर राहणं. तुम्ही जे काही अभ्यास करता त्याच्यावरती तुमचा विश्वास पाहिजे की त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आणि मग ते विचारल्यानंतर मग माझी मानसिकता किंवा माझा स्टँड काय असणार आहे, मी कशा पद्धतीने आन्सर देणार आणि ते कसं बरोबर असणार आहे, हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये चालू असणं फार गरजेचं आहे. एखाद दुसरा पेपर प्रॅक्टिसचा अवघड गेला म्हणून लगेच स्वतःला जज करून रिकामं व्हायचं नाही की मला काही येत नाही आहे. हे आधी लक्षात घ्या. आणि हो, सगळे सांगणार तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात शेवटचं आहे की पालक असतील, शिक्षक असतील, तुमच्या आजूबाजूचे जे तुम्हाला गाईड करणारे मेंटॉर असतील ते सगळे तुम्हाला सांगणार आहेत. सगळेच तुमच्या कानपिचके घेणार आहेत की तुम्हाला ऐकवणार आहेत की आम्ही तुमच्यासाठी खर्च केला आहे आणि हे व्हायला पाहिजे. हो, माहिती आहे, कळतंय तुम्हाला, बरोबर, पण त्याचा बाऊ नका करू, त्याचा अवडंबर नका माजू. मी नेहमी सांगते की आमच्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात, हे आधी लक्षात घ्या. मग त्या पाठीमागची काळजी पण लक्षात घ्या. कारण पालक असतील किंवा शिक्षक असतील असं का म्हणतात, टाईम इन्व्हेस्ट केलाय, पैसा इन्व्हेस्ट केलाय तुमच्यासाठी, बरोबर, होत नाही, हो ठीक आहे, हरकत नाही,
पण तुम्ही प्रामाणिकपणे तुमचे 100% देण्याचा प्रयत्न करा. आणि मी मागेच एक ट्रिक सांगितलेले की हा पेपर जो काही आहे किंवा उद्याच अगदी माझा पेपर आहे असं समजून जर 1 महिना आधी जो काही राहिलेला महिना आहे त्या महिन्यामध्ये जर तुम्ही अभ्यास करू लागलात तर तुमच्याकडून चांगला आउटपुट येण्याची शक्यता जास्त आहे. कारण प्रचंड ताण असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही डायव्हर्ट व्हायची शक्यता नसतेच. लक्षात आलं का? अगदी उद्याच पेपर आहे माझा, 2 दिवसानंतर पेपर आहे, येणारी प्रॅक्टिस टेस्ट म्हणजे फायनल आहे असं समजून तुम्ही देत राहा. म्हणजे मग तुमच्याकडून काहीतरी विधायक अशा गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून, जे मार्क्स वाढण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ते घडत जाणार आहे. लक्षात आलं? चला तर मग निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. जर तुम्हाला अजून अशाच काही शंका असतील, असेच काही नवीन व्हिडिओ हवे असतील तर प्लीज मला कमेंट करा. तुमच्या आवडत्या एका व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता फक्त 4 ओळी तुमच्यासाठी, काळजीपूर्वक ऐका. नज़र को बदलिए नज़ारे बदल जाएंगे, सोच को बदलिए सितारे बदल जाएंगे, कश्तियाँ बदलने से कोई फ़ायदा नहीं, राहें बदलिए किनारे अपने आप बदल जाएंगे, राहें बदलिए किनारे अपने आप बदल जाएंगे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. काळजी घ्या. ऑल द बेस्ट.